नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जी.एस. सिंगोले. माझी शाळा अभिनव विद्याविहार हायस्कूल पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. माझ्या वर्ग 10वी गणित भाग 2 समरूपतेच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम. आज आपण वर्ग 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता. समरूपतेच्या मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. एकूण 3 ते 4 गुणधर्मांचा अभ्यास केला. त्याचंच रिव्हिजन आपण परत एकदा रिमेंबर दिस मध्ये पाहू. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकारा एवढे असते. यालाच आपण सूत्र रूपामध्ये असं लिहू शकतो, A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. म्हणजेच A1 आणि A2 हे त्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ आहेत. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1, दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A2. पहिल्याचा पाया B1 आणि उंची H1, दुसऱ्याचा पाया B2 आणि उंची H2. मग त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. प्रॉपर्टी नंबर 2. Areas of triangles with equal heights are proportional to their corresponding bases. Areas of triangle with equal heights are proportional to their corresponding bases. जर त्या दोन त्रिकोणाच्या उंची समान असतील तर त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणामध्ये असते. याचाच अर्थ A1 upon A2 equal to B1 upon B2 since H1 is equal to H2. जेव्हा दोन त्रिकोणाची उंची समान असते तेव्हा त्या दोन त्रिकोणाच्या पायांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत तेव्हा ज्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तरा बरोबर असते. नेक्स्ट, प्रॉपर्टी नंबर 3. Areas of triangle with equal height bases are proportional to their corresponding heights. दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जेव्हा पाया समान असतो तेव्हा त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. म्हणजेच A1 upon A2 equal to H1 upon H2 since B1 is equal to B2. चा अर्थ असा होतो की जर दोन त्रिकोणामध्ये पाया समान असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्या दोन त्रिकोणाच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असते. लास्ट प्रॉपर्टी. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान असते कधी? इफ हाइट्स अँड बेसेस ऑफ बोथ triangles are equal. A1 is equal to A2 कधी असते? जेव्हा H1 equal to H2 आणि B1 equal to B2 असते. म्हणजेच दिलेल्या दोनही त्रिकोणांची उंचीही समान आहे आणि पायाही समान आहे तेव्हा त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ सुद्धा समानच असतं. अशा या 4 प्रॉपर्टीचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. आज याच प्रॉपर्टीचा आधार घेऊन एक्झाम्पल्स सोडवू आपण. सॉलिड एक्झाम्पल मध्ये आपण एक्झाम्पल नंबर 1. इन adjoining figure AE perpendicular sec BC and DF perpendicular sec BC, A equal to 4 and DF equal to 6, then find area of triangle ABC divided by area of triangle DBC. आकृती तुम्हाला दिली जाईल. आकृतीवरूनच ही माहिती सांगितली म्हणजे आकृती तुमच्या प्रश्नामध्ये दिलेली आहे.
त्याच्यामध्ये दोन ट्रायंगल आहेत, एक आहे ABC आणि दुसरा आहे DBC. हे दोन ट्रायंगल एकमेकाला जोडून आहेत, दोघांमध्ये एक बाजू सामायिक आहे, ती आहे BC. BC बाजू सामायिक आहे. आता पहिल्या ट्रायंगलचा म्हणजे ABC ची हाईट, ए मधून बाजू BC वर टाकलेला लंब AE ही त्याची अल्टिट्यूड म्हणजे हाईट आहे. आता या DBC ची हाईट आपल्याला या बाहेरच्या बाजूला दाखवावी लागेल. मग BC ला आपल्याला इकडे पुढे वाढवावं लागेल, एक्सटेंड BC, आणि D मधून बाजू BC वर परपेंडिक्युलर काढावा लागेल. त्याला नाव दिलं DF. DF is perpendicular to बाजू side BC. DF is perpendicular to side BC. Means DF is the height of triangle DBC. सोल्युशन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय काय, एरिया ऑफ ट्रायंगल DBC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू, आता या दोन त्रिकोणामध्ये पाया समान आहे, BC बेस कॉमन आहे. एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ कॉमन बेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. AE is 4, length of AE is 4, and height of triangle DBC is DF, and length of DF is 6. DF is 6. मग पाया समान आहे म्हणून या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याच्या उंचीच्या प्रमाणामध्ये असते. म्हणजे याची उंची AE, पहिल्याची एरिया ऑफ ट्रायंगल ABC ची उंची AE आणि DBC ची उंची आहे DF. मग इथं काय इज इक्वल टू AE अपॉन DF. द व्हॅल्यू ऑफ, याचं कारण काय आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस. पाया समान असल्यामुळे त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्याच्या उंचीच्या प्रमाणामध्ये आहे. मग आता AE ची आणि DF ची किंमत ठेवू आपण इथे, इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ AE इज 4 डिवाइडेड बाय व्हॅल्यू ऑफ DF इज 6. याचं सिम्प्लिफिकेशन 2 2s are 4 and 2 3s are 6 म्हणजे 2/3, therefore is equal to 2/3. So final answer, area of triangle ABC and divided by area of triangle DBC means the ratio of triangle ABC and DBC is 2:3. Example number, practice set 1.1 मध्ये आपण example number 1 पाहू. Base of triangle is 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. जर एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. सुरुवातीला आपण गृहीत धरू, सपोज A1, A2, B1, B2, H1, H2 हे एरिया, बेस आणि हाईट साठी गृहीत धरू. सोल्युशन, लेट एरिया, बेस and height of first triangle be A1, B2 आणि H2 respectively. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1 आहे, त्याचा पाया B1 आहे आणि त्याची उंची H1 आहे. तसंच एरिया, बेस and height of another or second triangle be A2, B2
आणि H2, म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे A2, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे B2 आणि उंची आहे H2. आता दिलेली जी माहिती आहे ती या जे व्हेरिएबल आपण गृहीत धरले त्याच्या बरोबर मांडू. म्हणजे काय दिलंय, पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 दिलाय म्हणजे B1 दिलाय, उंची 5 दिली म्हणजे H1 दिलाय, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 दिलाय म्हणजे B2 दिलाय, उंची 6 दिली म्हणजे H2 दिलाय. मग इथं आपण B1, H1, B2, H2 च्या किमती काय आहेत ते घेऊ. Here B1 is 9 means B1 is equal to 9, comma H1 is equal to 5, comma B2 is equal to 10 and H2 is equal to height of second triangle is 6. ह्या किमती आपण लिहिल्यानंतर आपण कोणत्या गुणधर्माचा वापर करून या प्रश्नाला सोडवणार आहोत, तो गुणधर्म इथं थोडक्यात मांडायचा. प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स या प्रॉपर्टीचा वापर करणार आहोत. म्हणजे the ratio of areas of two triangle is equal to the product of their bases and corresponding heights चा वापर करणार आहोत. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असते. मग पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1 आणि दुसऱ्याचं A2 म्हणजे A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. आता याचे व्हॅल्यू ठेवू. B1 ची व्हॅल्यू 9, H1 ची व्हॅल्यू 5, B2 ची व्हॅल्यू 10 आणि H2 ची व्हॅल्यू 6. याला सिंप्लिफिकेशन देऊ. 5 1 5, 5 2 10, 3 2 6 and 3 3 9 is equal to 3 into 1 and 2 into 2 is equal to 3 into 1 is 3 and 2 into 2 is 4. Last answer, the ratio of areas of triangles is 3:4. Example number 2. In figure, BC perpendicular AB and AD perpendicular AB, BC equal to 4, AD equal to 8. Then find area of triangle ABC upon area of triangle ADB. ABC and ADB. आता याही प्रश्नामध्ये तुम्हाला आकृती दिलेली आहे, कारण इन फिगर दिलेला आहे, म्हणजे प्रश्नामध्ये आकृती आहे. ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा आहे DAB किंवा ADB. याच्यात पहिला ट्रायंगल कोणता आहे, ABC, आणि दुसरा कोणता आहे, DAB. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये एक बाजू परत कॉमन आलेली आहे. कोणती, AB. आणि ही बाजू या वरच्या किंवा खालच्या त्रिकोणाची काटकोन करणारी बाजू आहे. काटकोन करणारी बाजू. काटकोन करणारी बाजू दोन असतात. वरच्या त्रिकोणामध्ये BC आणि AB आहे, खालच्या त्रिकोणामध्ये AB आणि AD आहे. आता ह्या काटकोन करणाऱ्या बाजूपैकी कोणतीही एक बाजू पाया आणि दुसरी उंची गृहीत धरली जाते. तुम्ही AB ला पाया म्हणा, AD ला उंची म्हणा, किंवा AB ला उंची म्हणा, AD ला पाया म्हणा. तसंच या त्रिकोणामध्ये ABC मध्ये BC ला उंची म्हणा, AB ला पाया म्हणा, किंवा AB ला उंची म्हणा, BC ला पाया म्हणा, नो प्रॉब्लेम. पण इथं आपल्याला AB ला काहीतरी एक गृहीत धरावं लागेल. मग आपण इथं AB ला पाया गृहीत धरू, म्हणजे या त्रिकोणाची उंची होईल BC आणि या त्रिकोणाची उंची होईल AD. मग AB आपण पाया गृहीत धरला आणि तो AB हा कॉमन आहे.
बेस कॉमन आहे. मग दोन त्रिकोणामध्ये जर बेस कॉमन किंवा इक्वल असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजेच पहिल्याची उंची आहे म्हणजे हाईट CB आहे. In triangle ABC, CB is the height or BC. BC is equal to 4. पहिल्याची हाईट आहे 4 आणि दुसऱ्याची हाईट AD आहे, ती आहे 8. पाया समान आहे, उंचींची माप दिलेली आहेत. मग आता आपण या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढण्यासाठी प्रॉपर्टी ऑफ द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस पाया समान असणाऱ्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणधर्म वापरणार आहोत. गुणधर्म आहे त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असते. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to BC, height of first triangle divided by height of second triangle AD is equal to value of BC is 4 divided by value of AD is 8. Simplification is 1 by 2. Last answer, area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 1 by 2. अधिक सरावासाठी होमवर्क मध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 घरी सोडवून पहा. काही अडचणी आल्या तर माझ्या कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. आणि माझा हा व्हिडिओ आपण मन लावून ऐकला त्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. उद्याचा जो व्हिडिओ मी तयार करणार आहे म्हणजे पुढचा जो व्हिडिओ येईल तो आहे अतिशय महत्त्वाचा एक थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. अनेक वेळा परीक्षेला विचारलेला आहे, अभ्यासक्रमामध्ये त्याला खूप महत्त्व आहे. म्हणून उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी सर्वांचे थँक्स मानतो आणि आपण आपल्या घरी सुरक्षित राहावं, सेफ राहावं, वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावं. स्टे होम, स्टे सेफ. सी यू अगेन. धन्यवाद.